आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने लॅटिस पद्धतीने म्हणजे चौकट पद्धतीने कसे गुणायचे ते आपण शिकणार आहोत। त्यासाठी आपण काही प्रतीकांचा वापर करणार आहोत। प्रथम 35 ही जी संख्या आहे हिचा आपण विस्तार करून घेऊया। 35 मध्ये 3 दशक आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 30 अधिक 5 एकक आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 5। हे 30 आणि 5 आपण इथे मांडून घेतले। एका घरात 30 मांडले, इथे एका घरात 5 मांडले। गुणिलेचं चिन्ह गुणिले 3 आहे म्हणून आपण इथे 3 दिले। आता आपल्याला माहिती आहे गुणाकार म्हणजे काय, एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। इथे 30 आहेत, मग आपण 10 रुपयाची 3 नाणी घेऊ। 3 दशक आहेत म्हणून मी दशकाची नाणी घेतली आणि 30 केली। इथे 5 एकक आहेत म्हणून मी इथे 5 एकक घेतले। आता मला 30 ला ह्या 3 ने गुणायचं आहे। 30 गुणिले 3 ह्याला गुणायचं आहे। मग मी काय करणार, 30 रुपये मी 3 वेळा घेणार म्हणून मी 30 रुपये 3 वेळा घेतले। 30 रुपये एकदा, 30 रुपये दोनदा आणि हे 30 रुपये तीनदा, म्हणजे 30 चा गट 3 वेळा घेतला। आता मी काय करणार, एककाला गुणणार। ह्या 5 ला ह्या 3 ने गुणणार म्हणजेच 5 गुणिले 3। मग मी काय करणार, 5 चा गट 3 वेळा घेणार। एक एकची 5 नाणी बघा, हा 4 5 एक गट, हा दुसरा गट आणि हा तिसरा गट, बरोबर। आता मी काय करणार, मी हे सगळे एकूण किती झाले ते मोजणार। बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 यांचा गुणाकार आला 90। आता एककाचा बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 यांचा गुणाकार आला 15। आणि मी ही सगळी नाणी एकूण मोजणार। किती आलं, 0 अधिक 5 5 आणि 9 आणि 1 10। माझं उत्तर किती आलं, 105। आपण प्रत्येक वेळी इथे नाणी आणि नोटा नाही घेणार आहोत, आपण प्रत्येक वेळी इथे हा गुणाकार लिहिणार। इथे किती आहेत, 90 गुणाकार आला म्हणून इथे 90 लिहू। इथे आले 15 म्हणून इथे लिहायचे 15 आणि मग या 90 आणि 15 ची बेरीज करायची 105। आपलं उत्तर आलं 105।